आपण दहीपुरी बनवणार आहोत। त्यासाठी आपण 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये 3/4 आपण रवा घेतलेला आहे आणि तेवढंच दही घेतलेलं आहे। एवढं दही आपल्याला भिजवायसाठी लागणार आहे। तर आपण सर्वात आधी काय करूया की आपण पीठ चाळून घेऊया। पीठ आपलं चाळून झालेलं आहे। आता याच्यामध्येच आपण रवा टाकून घेऊया आणि रव्याला पण चाळून घेऊया। रवा चाळून झालेला आहे। याच्यामध्ये लवंग विलायचीचा पावडर टाकून घेऊया अर्धा टीस्पून आणि त्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेऊया आणि याला छान आपण असं दह्याने मळून घेऊया। याला एकत्र करूया छान आणि याच्यामध्ये आधी अर्ध दही टाकून घेऊया आणि याला मिक्स करूया। कारण या पिठाला सगळंच्या सगळं जे पीठ आहे ते आपल्याला दह्यानेच भिजवायचं असतं, कारण याचं नावच दहीपुरी आहे आणि ते आंबट लागायला हवं। माझं 1 वाटी दही टाकून झालेलं आहे आणि आपलं पीठही आपण बघू शकता आहे की जवळजवळ मळत आलेलं आहे। आपल्याला लागलंच तर 1-2 टेबलस्पून याच्यामध्ये चमचे दही लागेल, त्याच्या व्यतिरिक्त लागणार नाही, कारण रवा आहे आणि रवा फुलतो म्हणून त्याला 1-2 टेबलस्पून दही लागणार। तर मी 1-2 टेबलस्पून दही टाकून घेते आणि मळून घेते। आपलं आता पीठ आपण बघू शकताय, मी हे सैलसर थोडं भिजवलं आहे। 3 चम्मच मी दही टाकून घेतलं पोहे खायच्या चम्मचनी आणि याला सैलसर असं भिजवून घेतलेलं आहे, कारण रवा आहे तो फुलणार आणि आता याला आपण 15 मिनिटासाठी झाकून ठेवून देऊ। आपण आधी पाक बनवून घेऊया। मी त्यासाठी या वाटीच्या साहाय्याने, त्या वाटीपेक्षा ही छोटी वाटी आहे, तर अशी भरून मी 2 वाट्या साखर घेत आहे। अशी 2 वाट्या साखर भरून घेऊया आणि याचा पाक करून घेऊया। याच वाटीच्या साहाय्याने आपण 1 वाटी याच्यामध्ये पाणी आणि 2 वेलदोडे आपण टाकून घेऊया आणि गॅस पेटवूया आणि याला मंद आचेवर होऊ देऊया। आपण याच्यामध्ये थोडेसे 10-12 केसरचे धागे पण टाकून घेऊया आणि पाक होऊ देऊया, कारण मी पाणी फार कमी टाकलेलं आहे, त्याच्यामुळे पाकाला जास्त आटवायची गरज नाही आहे। चला आता आपण पुरे तळून घेण्याची तयारी करूया। आपण कढई ठेवली आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये तूप टाकून त्याला गरम करून घेतलेलं आहे आणि आता आपण आधी पुरी लाटून घेऊया। मी एक गोळा घेतला आहे आणि त्याला असं घोळवणात घोळवून घेऊया। त्या पिठाला मी मळून घेतलं। आता याला छान आपण लाटून घेऊया एकसारखं। मी लाटून घेतलेली आहे पोळी। आता मी हे डब्याचं एक झाकण घेतलेलं आहे, या डब्याच्या झाकणाने आपण याला कट करून घेऊया। एका वेळेला 2च होतील। तुमच्याकडे मोठं जर पोळपाट असेल तर तुम्ही त्यावर मोठ्या पण बनवू शकता, म्हणजे तुमच्या जास्त कट होतील, किंवा तुम्ही एकसाथ पण कट करू शकता। मी आता सोबत सगळं काम करत आहे, म्हणजे मी पुऱ्या पण लाटत आहे आणि मी तळून पण घेत आहे सोबत। हे बघा, आता आपण या तुपामध्ये टाकून घेऊया आणि खरपूस अशा गोल्डन होईस्तोवर आपण याला तळून घेऊया। दुसरी पण टाकून घेऊया आणि दुसरी पण तळून घेऊया, कारण याला थोडंसं आपल्याला क्रिस्पी करायचं आहे। हे बघू शकताय, आपली ही छान अशी गोल्डन झालेली आहे। अशी गोल्डन झालेली आहे आपली। तर अशी आपल्याला गोल्डन तळून घ्यायची आहे आणि लगेचच याला आपल्याला गरमच असा आपला पाक पण रेडी झालेला आहे, आपण बघू शकता आहे। या पाकामध्ये आपल्याला अशी टाकून डीप करून घ्यायची आहे दुसऱ्या चम्मचने, कारण आपल्याला हा तळण्यासाठी वापरायचा आहे। याला असं डीप करून घेऊया। असं दोन्ही साईडने छान पाक असा कोट झाला पाहिजे। आपला पाक आपण बघू शकता आहे, 1 तारी पाक आहे बघा, 1 तारी
आणि आता याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. ग्लॉसी ज्युसी पाकाने अशी रसरसली दहीपुरी जिलेबीपेक्षाही सुंदर लागते. घरी बनवा आणि मस्त स्वादिष्ट खा. ह्या आपल्याला एवढ्याच दिसत आहे, पण त्या पिठाच्या याच्या 3 पट झाल्या होत्या. मी जशा जशा बनवल्या तशा माझ्या मुलांनी संपवल्या. माझ्याकडे गेस्ट आले, त्यांनी पण त्या संपवल्या. मस्त स्वादिष्ट खा आणि स्वस्त राहा.